शिवसेना नेते नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत आहेत। तुम्ही बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, इच्छा पूर्ण झालेली आहे, बाप्पाकडे अजून काय मागणं मागितले? आता काय नाही, पालकमंत्रीपद आणि जी काय शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी ताकद द्यायची, बाकी काय। मागच्या वेळेला पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच झालेली होती, यावेळेला तुमच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल असं वाटतं का? मंत्रिपदाची एक आस होती आणि ती अखेर मिळालेली आहे, आता पालकमंत्री पदाचं विजन मिळायला पाहिजे, कारण आम्ही 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि होईल असं आम्हाला वाटतं। साहेब, मंत्रिपदाबद्दल सर्वाधिक चर्चा झाली मागच्या वेळेला ती म्हणजे तुमची, कारण तुम्ही वारंवार ती इच्छा बोलून दाखवलेली होती, पालकमंत्रीबाबत सुद्धा तुमचं एक ते विजन होतं आणि या वेळेला पालकमंत्रीबाबतचा निर्णय जो आहे तो झालेला आहे का? मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झालेली आहे का? चर्चा झालेली आहे, ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय। पण यावेळेला जर पालकमंत्रीपद पुन्हा एकदा आदित्य तटकरे यांना देण्याचा निर्णय झाला तर तुमची भूमिका कशा पद्धतीची असणार? असं होणार नाही आहे। एक महत्त्वाचं, तुम्हाला जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्या मंत्रिपदाच्या अनुषंगाने कोणतं विजन आहे, काय मुद्दे आहेत, कशा पद्धतीचं येत्या का? काल तर आता मंत्रिपद दिलेलं आहे, आता पहिला आता सिद्धिविनायक दर्शन घेतलं, गावाला जातो मतदारसंघामध्ये आणि तिथून मग आल्यानंतर मग ठरवू अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन कसं काय काय स्कोप आहे त्याप्रमाणे पुढची रणनीती आम्ही ठरवू। गोगावले साहेबांना जे खातं मिळालंय त्यावर ते समाधानी आहेत का? कारण तुम्ही एक परिवहन महामंडळ मागच्या काही दिवसापासून सांभाळत होतात आणि तुम्ही ती एक इच्छा बोलून दाखवलेली होती की जर याच विभागाचं खातं मला मिळालं तर चांगलं काम करता येईल। हां, ठीक आहे, आता साहेबांनी जे काय ठरवलंय ते ठरवलंय, इच्छा प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, परंतु नेत्यांनी जबाबदारी दिल्यानंतर ती पण पार पाडणं गरजेचं आहे आणि ते आम्ही पार पाडू। तुमच्या खात्याच्या विभागामध्ये जोरदार काम करणार? हो, 100%। पालकमंत्रीबाबतचा एक शेवटचा प्रश्न आहे, या संदर्भात तुम्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटणार आहात का? एकनाथ शिंदे साहेबांशी असेल किंवा सांगून झालेलं आहे आणि ते होईल। काय सांगितलंय त्यांनी? पालकमंत्रीपद पाहिजे आम्हाला, तुम्हाला मिळणार याबाबतची मिळणार, काळजी नको करू। चल, आपण पाहतो की भरत गोगावले आपल्यासोबत होते आणि पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा जी आहे ती सिद्धिविनायक शर्मा मी बोलून दाखवलेली आहे, नेत्यांशी त्याच्याबद्दलचं बोलणं झालेलं आहे आणि यावेळेला 100% मला खात्री आहे की पालकमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात पडेल, कारण मागच्या वेळेला ती संधी मला मिळालेली नव्हती, मात्र यावेळेला ती संधी मिळणार असल्याची शाश्वती त्यांना आहे। दुसरीकडे परिवहन महामंडळाचं जे काही अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं त्याच विभागाचं खातं मिळावं अशी एक इच्छा त्यांनी यावधी बोलून दाखवलेली होती, मात्र आत्ता मिळालेल्या खात्यावरती ते पूर्णपणे समाधानी आहेत आणि येत्या काळात त्या खात्यामध्ये चांगलं काम करणार असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।